BSc ॲग्री झालेले रोहित बोरगावे साहेब ते स्वतः एक बोरगाव इंडस्ट्रीचे फाउंडर व CEO देखील आहेत. माझं शिक्षण BSc ॲग्री झालेलं आहे आणि त्यानंतर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट केलं की ₹1 इन्व्हेस्टमेंट केल्यावर 4-5 रुपये मिळाले पाहिजेत रिटर्न त्याचे. तर त्या दृष्टिकोनातनं वर्षभर चालणारं, भविष्यामध्ये एक्सपोर्ट होणारं आणि काम करायला फ्लेक्झिबल असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मार्केट तयार झालेलं आहे. आज तुम्ही रोडनं कुठल्या हायवेनं जरी चालला की अगदी जयसिंगपूर कोल्हापूरला चालला तर रोडला बसणारे तुम्हाला 100-200 लोक विकत बसणारे गाठ पडतात. मग विकणारे तयार झाल्या तर मग उत्पादन करणारे तयार का होऊ नये. टोमॅटोला रेट राहणार आहे तर टोमॅटो लावू शकतो, सिमलाला रेट राहणार तर सिमला लावू शकतो आपण, काकडीला रेट राहणार तर काकडी लावू शकतो. पेरू हे फिक्स आणि लॉंग टर्मची शेती आहे. हे डिसेंबरला छाटणी घेतलो तर माझा प्लॉट मे-जूनला हार्वेस्टिंगला येतो. तो प्लॉट पण एकाच वन टाईम हार्वेस्टिंग येत नाही. म्हणजे जे 20 टन माल निघणार आहे तुमचं ते एकाच दिवशी निघत नाही. कंटिन्यू महिना-2 महिना हे कंटिन्यू आपलं माल हे चालू राहतं उत्पादन. त्यामुळं तेजी मंदी प्लस मायनस रेट मार्केटच्या ह्याच्याप्रमाणे हे सगळ्या ह्याच्यामध्ये हे सापडत असतं आपल्याला. आता मध्ये ही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की वर्षातनं एकदाच येणारं पीक नाही आहे. ज्या वेळेला ह्याची छाटणी घेऊ त्याच्या पुढं कंटिन्यू 6 महिन्यात हे पीक आपल्याला येत असतं. त्याच्यामुळं पेरू शेती ही खूप चांगली आहे, पण करिअर म्हणून करणाऱ्यांसाठी खूप चांगलं आहे. ती कशी आहे, काही लोकांची लांब शेती असते मग त्यांना अंतर जास्त ठेवायला पाहिजे. काही लोकांची स्क्वेअरमध्ये असते मग त्यांनी कमी अंतरमध्ये पण जास्त रोपं लावू शकतो आपण. मित्रांनो, तुम्हालाही कमी वेळेमध्ये व कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जर शेती करायची असेल किंवा पेरूची लागवड करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा रोहित. तुमचं स्वागत आहे पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनेलवर. मित्रांनो, आज आपण कमी वेळेमध्ये व कमी गुंतवणुकीमध्ये शेती कशी केली जाते हे आपण यामध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपण पेरू लागवड हे काय असते हे आपण यामध्ये बघणार आहोत. याची माहिती आपल्याला देणार आहेत BSc ॲग्री झालेले रोहित बोरगावे साहेब. ते स्वतः एक बोरगाव इंडस्ट्रीचे फाउंडर व CEO देखील आहेत. मित्रांनो, यामध्ये आपण बघणार आहोत की पेरू व्यवसाय हा खरंच नफ्यामध्ये आहे का, तसेच व्हरायटी कोणती सिलेक्ट केली पाहिजे, त्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत हेही आपण यामध्ये पाहणार आहोत. तसेच पेरूची लागवड करताना शेतकऱ्यांनी कोणकोणत्या चुका न केल्या पाहिजेत हे आपण यामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हालाही कमी वेळेमध्ये व कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जर शेती करायची असेल किंवा पेरूची लागवड करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा. मित्रांनो, पेरू हे गरिबांचे सफरचंद मानले जाते. त्यामध्ये व्हिटॅमिन C, फायबर तसेच अँटीऑक्सिडंट हे जास्त प्रमाणात असते. त्यामुळे आपल्याला पचनक्रियेसाठी हे पेरू महत्त्वाचे आहे. तसेच आपले इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि हृदयविकारासाठी हे पेरू महत्त्वपूर्ण उपयोगाचे आहे. चला तर मित्रांनो, आपल्या ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. रोहित सर, तुमचं आमचं पॉलिटिकल ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. पहिल्यांदा आम्हाला तुमची ओळख करून द्या आम्हाला. तर माझं शिक्षण BSc ॲग्री झालेलं आहे आणि त्यानंतर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट केलं. त्यानंतर आम्ही शेती क्षेत्रामध्ये मी जॉब करत होतो. जॉब करताना बेसिकली माझी आवड ही शेती इनपुटमध्ये होती, पण मी जॉब आउटपुट सेक्टरमध्ये करत होतो. मग ज्यावेळेला मी इनपुटमध्ये काम चालू केलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की बाबा शेती ही चांगली आहे, पण बिझनेस दृष्टिकोनातून लोक बघत नाहीत त्याच्याकडं. मग आम्ही हळूहळू प्रॅक्टिस चालू केली की लोकांना व्यावसायिक शेती कशी करायची हे शिकवायला चालू केलं. मग त्यात मेजर आपण भाजीपाल्यामध्ये वगैरे खूप चांगलं काम करत होतो. मग त्याच वेळेला 2008 ते 13च्या ह्या कालावधीमध्ये आमच्या लक्षात आलं की बाबा कलिंगड हे भविष्यात खूप प्रॉफिटेबल पीक आहे आणि लेबर जो प्रॉब्लेम आहे बेसिक लोकांना, त्या लेबर प्रॉब्लेमवर परफेक्ट सोल्युशन हे कलिंगडचं आहे. आम्ही 2013 ते आज अखेर अजून कलिंगडमध्ये पण खूप चांगलं काम करतोय. म्हणजे आज महाराष्ट्र आणि पूर्ण भारतात म्हटला तर सगळ्यात नंबर 1 काम बोरगाव टेक्नॉलॉजीज काम करते कलिंगडमध्ये. तर कलिंगड पण खूप चांगलं चालू आहे. पण आता त्याच्या पुढेही आपल्याला ॲडव्हान्स, म्हणजे कलिंगड हे 2 महिन्याचं पीक आहे, वर्षभर घेऊ शकतो. त्याच्यातही प्रॉफिट रेशो खूप चांगला आहे. म्हणजे ₹1 इन्व्हेस्टमेंट केल्यावर तुम्हाला ₹3 मिळतात. पण त्याच्या पुढे घेऊन जायचं आहे आपल्या शेतकऱ्यांना की ₹1 इन्व्हेस्टमेंट केल्यावर 4-5 रुपये मिळाले पाहिजेत रिटर्न त्याचे. तर त्या दृष्टिकोनातनं वर्षभर चालणारं, भविष्यामध्ये एक्सपोर्ट होणारं आणि काम करायला फ्लेक्झिबल असलं पाहिजे. म्हणजे एक शेतकरी निदान 1 एकर तर पूर्ण प्लॉट हँडल करेल. अशा दृष्टिकोनातनं म्हटलं तर पेरू एक खूप चांगलं पीक आहे. म्हणून आता आपण सध्या बोरगाव टेक्नॉलॉजी पेरूमध्ये काम करते.
मग आपली जी बोरगावे इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आहे, जो आमचा जवळपास 70-80 मुलांचा स्टाफ आहे माझ्याकडे, आमचा सहकारी आहेत आमचे सगळे. ह्या माध्यमातून आपण महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे, MP आहे, छत्तीसगड आहे आणि हे नव्हे ते बाहेरच्या 10 देशांमध्ये आम्ही एक्सपोर्टसुद्धा करतो. आमचे जे काही हार्मोनचा रिसर्च आहे, भाजीपाल्यामधले बियाण्याचा रिसर्च आहे आमचा, आणि बाकी जे काही काम करतो ते अशा पद्धतीने आपण काम करत असतो. म्हणजे तुम्ही शेती क्षेत्रात एक चांगले प्रस्थान बनवलेलं आहे. बरोबर सर, तुमचं कलिंगडाचं मार्केट चांगलं होत असताना मग तुम्ही पेरूकडे वळला, त्याचं मुख्य उद्दिष्ट काय होतं तुमचं? पेरूकडे वळायचा मेन उद्देश काय आहे की आज जर का बघायला गेलो आपण की ऊस शेती आहे किंवा भाजीपाला मध्ये पण काम चांगलं होत नाही असं काही नाही आहे, पण वन टाईम इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉंग टर्म रिटर्न बघायला गेलो तर तो पेरूमधनं खूप चांगला होतो. आणि कोविडनंतर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्वेशन केली असणार आहे की लोकांचं फळं खायचं प्रमाण हे वाढलेलं आहे खूप, आणि सगळ्यात महत्त्वाचं मार्केट तयार झालेलं आहे. आज तुम्ही रोडनं कुठल्या हायवेनं जरी चालला की अगदी जयसिंगपूर कोल्हापूरला चालला तर रोडला बसणारे तुम्हाला 100-200 लोक विकत बसणारे गाठ पडतात. मग विकणारे तयार झाल्यात तर मग उत्पादन करणारे तयार का होऊ नयेत असं. मग त्या दृष्टिकोनातून आपण विचार केला की पेरूमध्ये गेलं पाहिजे. मग पेरूमध्ये काम करत असताना आपल्या गोष्टी अशा लक्षात आल्या की पारंपरिक व्हरायट्या होत्या जुन्या, त्यानंतर मग आधुनिक व्हरायट्या माहीत नाही आहेत लोकांना, किंवा आपल्याला जे आवडू शकतंय किंवा लहान मुलांना जे आवडू शकतंय त्याचं उत्पादन आपल्या इथं कसं घेऊ शकतो, ह्या बऱ्याच गोष्टीचं ऑब्झर्वेशन केल्यावर त्या गोष्टी सक्सेसफुल झाल्यावर एक कॉन्फिडन्स आला वेगळा की बाबा आपले शेतकरी ह्यातनं 1 रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यावर 4-5 रुपये प्रॉफिट काढू शकतात. त्याच्यामुळे मग पेरूकडे वळलं आपण आणि त्यामध्ये काम चालू केलं. म्हणजे आयतं आपलं मार्केट तयार होतं पण प्रोडक्शन वाले तयार होत नव्हते. त्यासाठी मग तुम्ही पेरू क्षेत्राकडे वळला. मित्रांनो, तुमच्याही गावामध्ये जर पेरू शेती होत असेल तर तुमच्या गावाचं नाव कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. सर, आज महाराष्ट्रामध्ये पेरू शेती इतकी लोकप्रिय का होत चालली? पेरू शेती लोकप्रिय व्हायचं कारण काय की पेरू सगळ्या ठिकाणी अवेलेबल, प्रचार प्रसार खूप चांगला झाला पेरूचा. जी विलास व्हरायटी आली, त्यानंतर तैवान पिंक जी व्हरायटी आली, तर ह्या 2 व्हरायटीची रोपाची किंमत ही खूप कमी होती, अगदी शेतकऱ्यांना परवडेल अशी होती. लोक लावली, शेजारी पाजारी आजूबाजूला छोटे विक्रेते तयार झाले. ह्या माध्यमातून लोकांना पेरूची कन्सेप्ट लक्षात आली. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आज आपण सफरचंद घ्यायला गेलो तर 150-200 रुपये किलो असतो, पण पेरू तो आपल्याला मार्केटला 100 रुपये किलो मिळतो, आणि एका किलोमध्ये 4 पेरू तर बसतात. आता जे मोठी बिग साईज आहे ती 2च बसतात आपल्याला, पण थोडं आपण मिडियम साईजमध्ये बघायला गेलो 3-4 तर बसतात. मग नॉर्मल माणसाची टेंडन्सी काय आहे की बाबा मी कुठेही पाहुण्यांच्याकडे चाललोय किंवा घरी चाललोय तर 100-150 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये माझ्याकडे घराकडे 3-4 पेरू आपण घेऊन जायला पाहिजेत. तर ह्या दृष्टिकोनात एक चांगला प्रचार प्रसार झाला. बाकी मेडिकल व्हॅल्यू तर माहीतच आहेत तुम्हाला, त्याचे बरे डॉक्टर रिकमेंडेशन करायला लागले की व्हिटॅमिन C असतील किंवा हेल्थसाठी किती बेनिफिट आहेत. फायबर चांगला आहे की लोक म्हणतात की तुम्ही 2 बाउल सॅलेड्स खाण्यापेक्षा 1 पेरू खाल्ला तर दिवसभरात तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायबर मिळतं. त्याच्यामुळं ओव्हरऑल पेरूचं जे सराउंडिंग मार्केट आहे किंवा आवड आहे ते ऑटोमॅटिक तयार होत गेली लोकांच्याकडे. रोहित सर, पेरू ही शेती 1 एकरामध्ये किती नफा मिळते याचं तुम्ही एक गणित थोडक्यात सांगा मला. मला सांगतो की आता हे व्हरायटीवर डिपेंड असतं. ज्यावेळेला आपण प्लॉट लावतो पेरूचा, आता बरेच व्हरायटी आहेत जसे की VNR वगैरे असलं तर ते पहिल्या वर्षी त्याचं उत्पादन मिळत नाही आपल्याला, उत्पादनाचं दुसऱ्या वर्षीपासून यायला सुरुवात होतं, पण ते झाड डेव्हलप व्हायला वेळ घेत असतं. VNR सारखी व्हरायटी असते त्यावेळेला त्याचं अंतर जास्त असतं. मग अशा व्हरायटी आहेत तर ह्याचं उत्पादन आपल्याला 2 वर्षानंतर आपण पहिलं उत्पादन पकडायचं त्याचं. आणि जे रेग्युलर आता आपण ज्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे तर हा तैवान पिंक आहे, ह्याचं उत्पादन आपल्याला पहिल्या वर्षीपासून मिळू शकतं, पण दुसऱ्या वर्षी त्याचं पहिलं उत्पादन आपण पकडू शकतो. आता हा जो प्लॉट आहे हा प्रॅक्टिकली म्हणजे हा 6x5 किंवा 8x5 अशा पद्धतीनं हा तैवान पिंकचं लावलं जातं. ह्याचा उद्देश काय असतो ह्या पिकाचा सगळ्या की जास्त उत्पादन फास्टमध्ये घ्यायचं आहे आपल्याला आणि जास्त उत्पादन घ्यायचं आहे. मग ज्यावेळेला आपण डिस्टन्स कमीमध्ये लावतो, सघन प्लांटेशन ज्याला म्हटलं जातात, तर ह्यामध्ये उत्पादन आपल्याला खूप चांगलं मिळतं. आता तैवान पिंकचा विचार करायला गेला आपण तर ह्याचं उत्पादन आपल्याला मिनिमम 20 टन आपल्याला मिळू शकतं. म्हणजे दुसऱ्या वर्षीचं पहिलं उत्पादन मी तुम्हाला सांगतोय. आता समजा हा 20 टन आपल्याला मिळणार आहे तर बऱ्यापैकी आपण याच्यात सगळं खर्च बघायला गेलो आपण, म्हणजे रोप लावायची ती आपली फिक्स ॲसेट आहे, म्हणजे रोपाची ही 1 टाईम इन्व्हेस्टमेंट झाली, त्याचे रिटर्न आपल्याला 8-10 वर्ष मिळणार आहेत कंटिन्यू. ते कॉस्ट आपण ह्यामध्ये पकडायचं नाही. प्रोडक्शन कॉस्टला आपण काय पकडणार की ह्याला दिलेली खतं,
कटिंगला आलेला खर्च, त्यानंतर जे पेरू छोटं होतं त्यावेळेला त्याला आपण फोम घालतो, म्हणजे त्यात कीड लागू नये, रोग लागू नये, पेरू शायनिंग चांगलं राहिलं पाहिजे, त्याची क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे, ह्यासाठी हा जो काय ओव्हरऑल खर्च आहे आपल्याला की 6 महिन्याचा, म्हणजे एकदा आपण छाटणी घेतल्यानंतर 6 महिन्यांना पेरू येतो आपल्याला, तर हा 6 महिन्याचा खर्च बऱ्यापैकी 13 रुपये किलोचा आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट येतं आपल्याला. मग मार्केट काय असतं ह्याला बऱ्यापैकी की तसं बघायला गेलं आपण तर अगदी 30 रुपयेपासून 60-70 रुपयेपर्यंत हे पेरूचं नॉर्मल मार्केट हे बऱ्यापैकी असतंच. 30 रुपयाने जरी म्हटलो आपण तरी बऱ्यापैकी एक 17-18 रुपये तर पर किलो मागं आपल्याकडं प्रॉफिट राहत असतं. मग तसा हिशोब करायला गेला आपण तर 20 टन उत्पादन निघत असलं तर 13 दुनी 26, एक 2-2.5 लाख रुपये आपले इन्व्हेस्टमेंट सुरुवातीला लागतात. रिटर्न तर त्याच्यापेक्षा जास्तच मिळतात आपल्याला. म्हणजे पेरू शेतीमध्ये तोट्यात जात नाही, आपण कायम प्रॉफिटमध्येच असतो. फक्त जो खर्च कसा आहे, आता जो 13 रुपये तुम्हाला खर्च यायला आहे हा सगळ्यात अति जास्त पकडून सांगितलेला आहेत आपण खर्च आहे. आता तुम्ही स्वतः काम करायला आहे, तुम्ही लेबर लावलाय तर तुमचा खर्च 8-9 रुपयेपर्यंत पण तुम्ही आणू शकताय. खर्च ते तुमच्या हातात आहे की कॉस्ट कशी कमी करणार आहे तुम्ही ते. आणि तो 20 टनाच्या हिशोबाने मी खर्च सांगितलेला आहे तुम्हाला. मग तुम्ही समजा 10 टनाचा उद्देश ठेवून करत असला तर तुम्हाला खर्च ते कमी येईल किंवा कदाचित जास्त पण येईल. सर, ऊस शेती, भाजीपाला किंवा पेरू यामध्ये कुठली शेती जास्त फायदेशीर आहे? हां, आता कसं आहे कोण करणार आहे त्यावर खूप सारं डिपेंड आहे. आता समजा तुम्ही घरी तुम्ही जॉब नाही आहे तुमच्याकडे, तुम्ही शेतीकडे बिझनेस म्हणून बघताय तर तुम्ही पेरूसारखं पीक बघितलं पाहिजे. पण ऑलरेडी तुमचा एखादा जॉब आहे आणि त्या जॉबमधनं तुम्ही वेळ काढून जर का शेती करत असला तर तुम्ही ऊस हे पर्याय तुमच्यासाठी द बेस्ट आहे. आणि तेच जर का बघायचं असलं की तुम्हाला ॲग्रेसिव्हली प्रॉफिट जास्त कमवायचं आहे, म्हणजे तुमचं वर्षाचं टार्गेट आहे की मला 15-20 लाख रुपये कमवायचेच आहेत, तर अशा सिच्युएशनमध्ये भाजीपाला हे कधीही चांगलं. कारण का 4-5 महिन्याच्या रोटेशनमध्ये आपण 3 पिकं एका वर्षात घेऊ शकतो आणि तिथं अंदाज बांधून आपण शेती करू शकतो. म्हणजे भविष्यात टोमॅटोला रेट राहणार आहे तर टोमॅटो लावू शकतो, सिमलाला रेट राहणार आहे तर सिमला लावू शकतो आपण, काकडीला रेट राहणार तर काकडी लावू शकतो. पेरू हे फिक्स आणि लॉंग टर्मची शेती आहे. ह्यामध्ये पेरूमध्ये बेसिक महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला करिअर करायचं म्हणून आपण जर का बघायला गेलो तर पेरू खूप चांगला आहे. पेरूचं बेनिफिट काय आहे इतर पिकापेक्षा की पेरूला 1 टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आपल्याकडं, त्यानंतर फक्त त्याचं प्रोडक्शनसाठी जी इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे तीच करावी लागते आपल्याकडं. दुसरं महत्त्वाचं की पेरू हे वर्षभर कधीही छाटणी घेऊ शकतो आपण आणि छाटणी घेतल्यावर 6 महिन्यांना आपल्याला पेरूचं उत्पादन चालू होतं. म्हणजे समजा आता मी डिसेंबरला छाटणी घेतलो तर माझा प्लॉट मे-जूनला हार्वेस्टिंगला येतो. तो प्लॉट पण एकाच 1 टाईम हार्वेस्टिंग घेत नाही, म्हणजे जे 20 टन माल निघणार आहे तुमचं ते एकाच दिवशी निघत नाही. कंटिन्यू 1-2 महिना हे कंटिन्यू आपलं माल हे चालू राहतं उत्पादन. त्यामुळं तेजी मंदी प्लस मायनस रेट मार्केटच्या ह्याच्याप्रमाणे हे सगळ्या ह्याच्यामध्ये हे सापडत असतं आपल्याला. आता समजा असं काय झालं की समजा आता गारा पडल्या, पाऊसच जास्त पडला, ऊन जास्त झालंय किंवा काही ना काही तर प्रॉब्लेम झाला, हा प्लॉट आपला फेल गेला तर लगेच परत 1-2 महिने आपण त्याला ताण देऊन परत प्लॉट धरू शकतो. म्हणजे पेरूमध्ये ही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत की वर्षातनं एकदाच येणारं पीक नाही आहे. ज्या वेळेला ह्याची छाटणी घेऊ त्याच्या पुढं कंटिन्यू 6 महिन्यात हे पीक आपल्याला येत असतं. त्याच्यामुळं पेरू शेती ही खूप चांगली आहे, पण करिअर म्हणून करणाऱ्यांसाठी खूप चांगलं आहे की माझी नोकरी पण आहे आणि मी पेरू शेती करतो, अशा लोकांनी ह्यामध्ये पडू नये. कारण का काय आहे, फुल टाईम करणाऱ्यांनी केलेलं कधीही चांगलं आपल्याला. मित्रांनो, तुमच्या मते ऊस शेती, भाजीपाला का पेरू हे कोणते फायदेशीर आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. सर, आता पेरूची शेती जर नवीन शेतकऱ्यांनी जर करायची असेल तर त्यांना सुरुवातीपासून काय काय करावं महत्वाचं लागेल? काय आहे की अगदी तुम्ही नवीन आहे शेतीमध्ये पेरूच्या तर तुमचं टार्गेट काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला 10 वर्ष प्लॉट ठेवायचा आहे का तुम्हाला 1-2-4 वर्ष ट्राय म्हणून करायचं आहे किंवा तुमचं त्यामध्ये उद्देश काय आहे पेरू म्हणजे प्रॉफिट जास्त काढायचं आहे. त्या दृष्टिकोनातनं पहिला ठरवून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही मग चांगली व्हरायटी निवड करणं आहे. कारण का यामध्ये 3 प्रकार येतात. एक VNR सेगमेंट येतो जो तुम्हाला पुढं 10-20 वर्षाचं प्लॅनिंग करत असला तुम्ही तर VNR सेगमेंटकडे गेलं पाहिजे. त्याचं उत्पादन आपल्याला 2 वर्षांना मिळणार आहे. तुम्हाला आर्ली लगेच पाहिजे आहे तर तैवान पिंकमध्ये जाऊ शकतो आपण, जे 1 वर्षामध्ये आपल्याला प्रोडक्शन चालू होणार आहे, जास्त प्रॉफिट होणार आहे. जर का समजा तुम्हाला पटलं नाही तर तुम्ही ती बाग काढून लगेच दुसरं पण शेती करू शकता. मग अशा दृष्टिकोनातनं तुमच्या टार्गेटानुसार तुम्ही व्हरायटी निवड करणं आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ते. व्हरायटी निवड केल्यानंतर मग शेतीचं मॅनेजमेंट नियोजन करणं गरजेचं आहे. त्याचं अंतर डिस्टन्स किती ठेवायचं आहे. आता बऱ्यापैकी तैवान पिंक जो काही सेगमेंट आहे तो 6x5 पण लावू शकतो आपण, 8x5 लावतात लोक,
7x5 लावतात, 10x5 लावतात. जसं कुणाला ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे किंवा हँड ऑपरेटेड काय आहे, शेती कशी आहे, काही लोकांची लांब शेती असते, मग त्यांना अंतर जास्त ठेवायला पाहिजे. काही लोकांची स्क्वेअरमध्ये असते, मग त्यांनी कमी अंतरमध्ये पण जास्त रोपं लावू शकतो आपण. तर आपल्या त्या शेतीनुसार त्याचं नियोजन करायचं आहे. आणि मग व्हरायटी, आता VNR लावायचं असलं आपल्याकडं तर VNR कमीत कमी 2-3 महिने बुकिंग करावं लागतं आधी रोपाचं. रेड डायमंडला पण थोडंफार बुकिंग करावं लागतं आपल्याला आधी. तैवान पिंक सगळीकडे अवेलेबल असतं, ते काय लगेच पण लावू शकतो आपण. मग लावत असताना आपण शक्यतो उन्हाळा टाळायचा. जूनपासून आपण फेब्रुवारीपर्यंत कधीही लावू शकतो, म्हणजे रोपं पटकन सेट व्हायला मदत होते आपल्याकडं. ह्या सगळ्या बाकीचे नियोजन करून शेतीमध्ये मग ड्रीप आहे आपलं, बेड चांगले तयार करून घेणं, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी केल्या की काही अडचण येत नाही, लगेच लावू शकता तुम्ही. सर, पेरू लागवडीसाठी हवामान किंवा पाणी आणि शेतीची जमीन कशी असली पाहिजे? हां, आता पेरू जर का बघायला गेलो आपण तर पेरूसाठी आम्ही आता जगभर फिरत आहे. थायलंड आहे, व्हिएतनाम आहे, या बऱ्याच देशामध्ये फिरलो. आम्ही गुजरातला जाऊन आलो, बऱ्याच भागामध्ये जाऊन आलो. पेरू तसं बघायला गेलं तर सगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये येत असतं. फक्त त्या जमिनीचे घात मेंटेन ठेवता आलं पाहिजे आपल्याला. आम्ही तर थायलंडमध्ये बघितलं की लोकांचं पूर्ण पाणी राहणारी जमीन आहे, तर ते पूर्ण मातीचे मोठे मोठे ढिगारे तयार केलेले आहेत, पाणीला वाट साईडनं करून दिलेले आहेत आणि त्यामध्ये ते पेरूची झाडं लावलेली आहेत. म्हणजे प्रत्येक क्लायमेटला पेरू येऊ शकतं, पण ते तुम्ही त्याचं डेव्हलपमेंट कसं करताय ह्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. दुसरं महत्त्वाचं, क्लायमेटिक इफेक्ट हा होतच असतो. म्हणजे जास्त ऊन पण चांगलं नाही, जास्त पाऊस पण चांगलं नाही, जास्त थंडी पण चांगलं नाही आहे, आपल्या हातात नाही, आपल्या हातात नाहीच आहे. त्याच्यावर आपल्याला काम करायला आलं पाहिजे. आता तुम्ही बघत असाल की आता इथं नाही आहे अजून, पण इथलं प्रयोजन आहे आपल्याला की आता उन्हाळ्यात प्लॉट घेत असलं तर आपण ह्या तारांचं थोडं वर घेऊन ह्याच्यावर शेडनेट टाकत असतो. म्हणजे हे प्रोटेक्शन तुम्हाला करायचंच आहे की ऊन जास्त पडतं आपल्या इथं तर त्याच्यावर क्रॉप कव्हर घालू शकतो आपण. पाऊस जास्त असला तर काहीच करू शकत नाही, फक्त जमिनीमध्ये पाणी ते निघून जायला पाहिजे आपल्या शेतातनं. ही कामं जर का असं केलो तर प्रत्येक क्लायमेटला, प्रत्येक वातावरणात आणि प्रत्येक जमिनीमध्ये पेरू हे 100% येतं, त्यात काहीच अडचण नाही. रोहित सर, आम्हाला जर पेरूची लागवड करायची असेल त्यासाठी व्हरायटी कुठली निवडली पाहिजे की त्याला मार्केटमध्ये जास्त आत्ता डिमांड आहे? हां, तसं बघायला गेलं आपण तर डिमांडिंग म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं VNR आणि रेड डायमंड हे चांगल्या रेटला विकलं जातं. आता VNR जे आहे त्याचा गर पण चांगला आहे, बिया कमी आहेत, त्याच्या लाईफशेल पण चांगला आहे. म्हणजे प्लॉटमध्ये हार्वेस्टिंग केल्यानंतर पुढचे 3-4 दिवस तर ते अतिशय चांगल्या प्रकारे टिकून पण राहतं. त्याची टेस्ट तशीच मेंटेन राहते आणि टेस्टला एकदम बेस्ट आहे. आणि शुगर पेशंट पण VNR खाऊ शकतो. त्याच्या खालोखाल येतं रेड डायमंड. रेड डायमंड VNR पेक्षा पण टेस्ट त्याची अतिशय चांगली आहे रेड डायमंडची. त्याच्यामध्ये बिया पण कमी आहेत, आत लाल कलर पण आहे, म्हणजे लहान मुलांना वगैरे वेगळं लाल फळ खायला मिळायला अट्रॅक्शन चांगलं आहे, तेही चांगलं फळ आहे. आणि लास्टला बघायला गेलं आपण तर तैवान पिंक आहे. तैवान पिंकमध्ये थोडं बिया जास्त आहेत, पण तैवान पिंक हे पिकवायला सोपं आहे आपल्यासाठी. म्हणजे कुठल्याही क्लायमेटला सेटिंग त्याची पटकन होते, माल चांगला लागतो पटकन, प्रॉब्लेम्स कमी आहेत, त्याच्यावर सोल्युशन निघू शकतो. मग आता कसं आहे, हे लावणारी संख्या पण जास्त आहे तैवान पिंक, त्यामुळे तैवान पिंकला रेट मार्केटमध्ये कमी असतो. अगदी 20 रुपयेपासून 40 रुपयेपर्यंत तैवान पिंकला रेट असतो. रेड डायमंड तेच बघायला गेलं आपण तर रेड डायमंडला पण क्लायमेटिक व्हेरिएशनचा खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे त्या सिच्युएशनला ते प्लॉट फळ टिकणं म्हणा किंवा त्याचा मेंटेनन्स खर्च हे थोडाफार जास्त असतो. त्यामुळं मार्केटला अवेलेबिलिटी किंवा लावणारी संख्या कमी आहे त्याची. तर ते 40 रुपये ते 60-70 रुपयेपर्यंत त्याचा रेट असतो, काही वेळेला 100 रुपयेपर्यंत पण रेट जातो. आणि तेच बघायला गेलो आपण VNRचं तर VNRचं पण सेम आहे. प्लॉट चालू व्हायला वेळ लागतो, मेंटेनन्स बाकी नियोजन ह्याच्यात त्याच्यात ती गोष्ट असल्यामुळं त्यालाही मार्केटमध्ये 40 रुपयेपासून 100 रुपयेपर्यंत त्यालाही रेट असतो चांगला आपल्याला. मग ते आपल्याला लावायचे आहे आणि काय अचिव्हमेंट करायचं त्यानुसार आपण ते करू शकतो. म्हणजे आपल्या टार्गेट प्रमाणे ते निवडलं पाहिजे, टार्गेट प्रमाणे आपण निवडू शकतो. बरोबर. सर, तुम्ही चालू केलेले हे बोरगाव पॅटर्न काय आहे व ते इतरांपेक्षा वेगळे काय आहे? आता पेरूमध्ये बोरगावे टेक्नॉलॉजी जो पॅटर्न यूज केला जातो, बेसिकली ह्यामध्ये बेसिक थंब रूलवर आपण काम करतो की शेतकरी दादांचा प्रॉफिटच झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं. मग जो काही डिस्टन्स आहे तो आम्ही शक्यतो 6x5 वर करायला लावतो की तुमच्या टार्गेटवर डिपेंड आहे. मग ज्या शेतकऱ्यांना कमी दिवसामध्ये करायचं आहे किंवा वाटतं की 3-4 वर्षांना आणि काहीतरी नवीन येईल तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण तैवान पिंक सजेस्ट करतो. त्यामध्ये उत्पादन पण हेवी येतं, आपल्याला प्रोडक्शन पण हेवी येतं. आणि बोरगाव टेक्नॉलॉजी पॅटर्नमध्ये म्हणजे जे आमच्यासोबत जे जोडलेले शेतकरी आहेत तर आम्ही महत्त्वाचं त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करणं असू देत, त्यांचं उत्पादन क्वालिटी काढून देणं असू देत, आणि सगळ्यात महत्त्वाचं कधी लावलं पाहिजे
की किती शेतकऱ्यांचा अंदाज आहे, किती लावलेले आहेत लोक, किती अजून लावू शकतो आपण, बाग कधी छाटणी घेतली पाहिजे, कसं घेतलं पाहिजे, ह्यावर आपला खूप मोठा भर आहे. त्याच्यामुळं काय होतं की शेतकऱ्यांना मार्केटचा अंदाज आपल्याकडे असल्यामुळं शेतकऱ्यांची छाटणी त्यात प्रॉपर झाली आणि उत्पादन काढायची ताकद आपल्या हातात आहे. बोरगाव टेक्नॉलॉजी म्हणजे बोरगाव टेक्नॉलॉजी जे काही हार्मोन्स रिसर्च केलेले आहेत त्याच्यामुळं मनासारखं त्याला फुटवा चांगला निघा. म्हणजे पेरूमध्ये 3 स्टेज असतात. पहिली तुमची ग्रोथ स्टेज असते, ग्रोथ स्टेज तुमची चांगली होते. दुसरं महत्त्वाचं फ्लावरिंग सेटिंग, ही स्टेज एकदम प्रॉपर येते. आणि तिसरं महत्त्वाचं फळाची साईज चांगली होणे. ह्या तिन्ही स्टेजचं मेन हँडलिंग जे हार्मोनल बॅलन्स करायला पाहिजे हे बोरगाव टेक्नॉलॉजीकडे आहे. त्यामुळं आज महाराष्ट्रात जवळपास 1000-2000 शेतकरी बोरगाव टेक्नॉलॉजीसोबत पेरूच्या माध्यमातून जोडलेले आहेत. आणि आमचं टार्गेट आहे एक येत्या वर्षामध्ये 5000 आणि पुढच्या 2 वर्षामध्ये 50,000 शेतकऱ्यांच्यापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. सर, बोरगाव पॅटर्नमध्ये 2 झाडांचं अंतर किती ठेवलं पाहिजे व त्याला सायंटिफिक रिझन काय असू काय तसं आहे? पर एकर जर का आपण बघायला गेलं आपलं तर 400 ते 500 रोपं ही बसली पाहिजेत. म्हणजे जेवढं उत्पादन काढायचं आहे आपल्याला, मग त्यावेळेला आपल्याला फ्लेक्झिबल आहे ती व्हरायटी निवडणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांच्याकडे ट्रॅक्टर आहे, शेत लांब आहे, तुमचं शेत जवळ आहे, स्क्वेअर आहे, पूर्व पश्चिम आहे, दक्षिण उत्तर आहे, ह्यामध्ये बरेच क्रायटेरिया आहे. त्यानुसार आपण ठरवायचं असतं. पण बऱ्यापैकी 8x5 हे प्रॉपर अंतर सगळ्यात द बेस्ट आहे. ह्यामध्ये काम करायला पण सोपं जातं. झाडाची जी ओव्हरऑल ग्रोथ होणार आहे किंवा 8x6 मध्ये पण खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ होते. आपल्याला ही सगळी कामं खूप चांगल्या प्रकारे होत असतात. त्यामुळे एक स्टँडर्ड आपण 8x5 किंवा 8x6 हे रिकमेंडेशन करतो. आणि तेच जर का VNR मध्ये वगैरे जाणार असलो तर 12x8 रिकमेंडेशन त्याचं आपण करत असतो. म्हणजे व्हरायटीवर पण डिपेंड व्हरायटीवर पण डिपेंड आहे त्याचं अंतर किती ठेवायचं, अंतर असलं पाहिजे. सर, बोरगाव पॅटर्न पद्धतीने छाटणी कशी केली पाहिजे व त्यानंतर उत्पन्नावर कसा त्याचा इफेक्ट जाणवतो? ज्या वेळेला आपलं झाड डेव्हलप होतो बऱ्यापैकी छत्री आकाराचा, तर हा झाड बऱ्यापैकी डेव्हलप आहे, तर ह्याची छाटणी करत असताना नॉर्मल छाटणी करावी लागते आपल्याकडं. की जे महत्त्वाच्या ज्या काही काड्या आहेत आपल्याकडं, की जे पहिला 50 सेगमेंटमध्ये म्हणजे 5 आपल्या हाताचे म्हणजे हात असं केल्यावर जे 50 सेगमेंट झालेलं आहे, तर ह्याप्रमाणे ह्याची झाडाचं आपण हे बघितलं जातं. त्याप्रमाणे महत्त्वाचे बेसिक म्हणजे त्याला हार्ड कटिंग पण म्हटलं जातं आपल्याला, तर तशा पद्धतीने त्याची छाटणी घेतली जाते आपल्याला. आणि त्यानंतर जे येणारे शूट्स आहेत साईडला, आता हे जे फुटवा यायले नवीन, तर या फुटव्यातनं फुलकळी येत असते. मग टार्गेट हे असतं आपल्याला की समजा 20 टन काढायचं आहे, तर आपल्या शेतामध्ये 500 झाडं आहेत, तर 20 टन भागिले 500 झाडं आणि पर झाड किती उत्पादन आलं पाहिजे हे कॅल्क्युलेशन करून त्याच्या झाडाची छाटणी केली जाते. आणि त्या पद्धतीनं टार्गेटनुसार त्याला फ्लावरिंग, प्रोसेटिंग आणि साईजमध्ये काम केलं जातं त्याचं. सर, ह्या पेरू पिकामध्ये फ्लावरिंग आणि फळ सेटिंग हे करण्यासाठी काय काय काळजी घ्यावी लागते? पेरूचा हार्ट म्हटला आपण किंवा बाबा महत्त्वाची गोष्ट म्हटली की फ्लावरिंग आणि सेटिंग हीच महत्त्वाची आहे. कारण का त्याशिवाय आपल्याला उत्पादन मिळणार नाही. मग ह्यासाठी काय करावं लागतं महत्त्वाचं, की ज्या वेळेला आपण छाटणी घेतो तर छाटणी घेतल्यानंतर बरोबर 2 ते 3 महिन्यांना आपल्याकडे फ्लावरिंग यायला सुरुवात होते. तर फ्लावरिंगच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय की तसा त्याला हार्मोनल बॅलन्स देणं, की रिवर्क आहे किंवा बाउन्स बॅकचा स्प्रे करणं असू दे, ह्या महत्त्वाच्या गोष्टी त्यामध्ये करून घ्याव्या लागतात. दुसरं महत्त्वाचं, त्या काळामध्ये पाणी अति पण द्यायचं नाही आणि पाणी शॉर्टफॉल पण पडायचं नाही आहे. पण जे रेग्युलर देतो त्यामध्ये 20% पाण्याची कपात करावी लागते आपल्याला. त्यानुसार त्या स्ट्रेसमध्ये फ्लावरिंग खूप चांगल्या प्रकारे बाहेर पडतात. एकदा फ्लावरिंग बाहेर पडली तर फ्लावरिंग ते सेटिंग रूपांतरमध्ये मग थोडं त्याच्या आधी कॅल्शियमचा डोस देणं आपलं असू देत, त्याचा हार्मोनल बॅलन्स करून घेणं असू देत, ह्या 2-4 महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. आणि तिथनं मग फ्लावरिंग ते सेटिंगमध्ये रूपांतर त्याचं ॲटोमॅटिक होत असतं. सर, एखाद्या झाडाला पेरूचं जे संख्याबळ आहे ते किती ठेवायला पाहिजे? झाडाचं पिकाच्या आयुष्यावर आहे आणि त्याकडे स्टोरेज किती आहे त्याच्यानुसार आहे. आता हे 2 वर्षाचा प्लॉट आहे आणि ह्याच्याकडं जर का प्रॉपर जर का स्टोरेजमध्ये काम झालं असलं तर तुम्ही त्या पट्टीत त्याचं फळ ठेवू शकताय आपल्याकडं. पण त्या झाडाकडं स्टोरेज कायच नाही आहे तर तुम्ही जास्त फळ ठेवू शकत नाही. मग काय आहे, ती फळं लहान पडतील तुमचे. आणि समजा काही वेळेला असं होतं की काही वेळेला फ्लावरिंग आणि सेटिंग कमी होते पण स्टोरेज जास्त असतं. मग ती फळं तुमची 1 किलो 1200 ग्रॅम 800 ग्रॅमची फळं होतात. मग ते मार्केटमध्ये चालत नाही. मार्केटमध्ये ऑन अन ॲव्हरेज आपल्याकडे 300 ते 400 ग्रॅमचं फळच चालतं मार्केटमध्ये. मग त्या हिशोबानं त्या झाडाकडं स्टोरेज किती आहे, त्या झाडाकडं सेटिंग किती असले पाहिजेत आपल्याकडं, आणि ते सेटिंग प्रॉपर आहेत का नाहीत ह्याचा अंदाज बघूनच आपल्याला फोम बांधायचे असतात. रोहित सर, सनबर्न हे पेरूवरती इफेक्ट जाणवतो, ह्यासाठी काय काय काळजी केल्या पाहिजे? ज्या शेतकरी दादांचा प्लॉट मार्च, एप्रिल, मे मध्ये हार्वेस्टिंगला येतो
तर तो डायरेक्ट सूर्याचा इफेक्ट डायरेक्ट फळावर पडतो आणि तिथलं फळ हे डॅमेज होत असतं. मग ज्यावेळेला आपण फोम घालतो, फोमवर प्लॅस्टिक बॅग न घालता ह्याचे पेपर मिळतात आपल्याकडे, इंग्लिश पेपर मिळतात, तर त्याचे बॅग घेतलं तर डायरेक्ट फळावर अटॅक होत नाही, त्याच्यापासून प्रोटेक्शन करू शकतो आपल्याला. पण त्याला स्किल लेबर लागतं आपल्याकडं, प्रत्येक फळ आणि फळ पेपर गुंडाळून स्टॅपलर मारून घ्यावं लागतं आपल्याकडे. हे एक काम करू शकतो. किंवा अदरवाईज आता आपण नवीन पद्धत केलेली आहे की बाबा रोपांवर न करता रोपाच्या मधीच आपण एक क्रॉप कव्हर टाकून घेतो, शेडनेट, जे 50% किंवा 70% शेडनेट आहे ते टाकून घेतो. त्यामुळे तीव्रता उन्हाची कमी केली जाते आपल्याला आणि त्या माध्यमातून करतो. बाकी मग फळ वाढीच्या काळामध्ये थोडं पाणीनं पाणी देणे, गारवा मेंटेन ठेवणे आणि पिकाचा हार्मोनल बॅलन्स असला तर थोडंफार त्याच्यामध्येही त्याचं प्रोटेक्शन व्हायचं काम चांगलं होऊन जातं. सर, पेरू शेतीमध्ये तणाचं नियंत्रण किती महत्त्वाचं आहे व विडमॅटचा किती फायदेशीर होऊ शकतो? पेरू शेतीमध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम म्हणजे तंत्र येतच राहणार आपल्याकडं. चांगली गोष्ट ही आहे की दोन झाड रोपातलं अंतर बऱ्यापैकी 7-8 फूट असतं. मध्ये आपण रोटर हार्वेस्टर वगैरे मारून मधलं तण काढू शकतो आपण. पण हे जे बेडवर तण येतं हे खूप प्रॉब्लेमॅटिक करतं. ह्याच्यामुळं रोगराई वाढते आपल्याकडं. म्हणजे पेरूमध्ये येणारा करपा आहे तुमचा, भुरी आहे, किंवा बऱ्यापैकी आता खोडकीडचा जो मेजर प्रॉब्लेम बऱ्याच पेरूमध्ये दिसून येतो आपल्याला, हा आहे, किंवा येणारे सगळे बग आहे, किंवा ह्या सगळ्या गोष्टीमुळे, या तणांच्यामुळेच बऱ्यापैकी ते होत असतं. मग याला काय आहे, इथं आपण तणनाशक पण मारू शकत नाही. तणनाशक मारलं तर त्याचा पेरूवर इफेक्ट पडतो आपल्याकडे. एकतर ब्रश कटरनं आपण कापू शकतो, रोटर बिटर तर वर मारू शकत नाही आपल्याला. मग ह्यासाठी जर का आपण इथंच विडमॅट वापरलो आपण तर एक चांगली टेक्नॉलॉजी आहे विडमॅटची. आपण एकदा विडमॅट घातलं बऱ्यापैकी 5 ते 7-8 वर्ष तर त्याची लाईफ चांगली आहे आपल्याकडं राहतं. त्या पाणीचं वापसा कंडिशन चांगले मेंटेन ठेवू शकतो आपण विडमॅटमुळं. तण येत नाही आणि निम्म्याला जास्त खर्च वाचला. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आपली लागते. तसं विचार करता सबसिडी पण मिळते त्याला. जर का अभ्यास केला तर त्यातनं सबसिडीमधनं पण ते घेऊ शकतो आपण आणि मग त्यामधनं बाकी सगळी आपली कामं होऊन जातात. सर, पेरूवरती कोणकोणते रोग येतात व त्यावरती नियंत्रण कसे केले पाहिजे? पेरूमध्ये मेजर 2 प्रॉब्लेम्स आहेत. एक येतो निमॅटोड, जो मुळाच्या गाठीला निमॅटोड येतो, त्याच्यामुळे रोपं वाळत जातात आणि एक तुमच्या शेतामध्ये आलं तर पूर्ण प्लॉट आपला हळूहळू खराब होत जातो. तर हा निमॅटोडचा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरा आहे तो मिलीबगचा आहे. तो मिलीबग समजा तुम्ही फोम वगैरे लावला आणि त्याच्या आत मिलीबग आला तर ते पूर्ण फळच आपलं सगळं खराब होऊन जातं. तर ह्यासाठी काय आहे, तुमची प्रॅक्टिस प्रॉपर असणं गरजेचं आहे. क्रॉप तुम्ही इंटरक्रॉप थोडंफार काय घेता किंवा नियोजन कसं करता, छाटणी कधी करता, निमॅटोडसाठी थोडंफार औषध कंटिन्यू 1-2 वर्षातनं कंटिन्यू सोडत राहणे हे काम करणं महत्त्वाचं आहे. आणि मिलीबगसाठी काय थायमिथोन एपेस वगैरे सोडून कंट्रोल करणं गरजेचं आहे. ह्यासाठीच आपण कायम सांगतो की पार्ट टाईम पेरू शेती करू नका, फुल टाईम पेरू शेती करा. बारकावे तुमच्या शेतीतले सगळे तुमच्याकडे लक्षात असलेच पाहिजे याकडे. सर, पेरू शेती करताना शेतकऱ्यांनी कोणकोणत्या मोठ्या चुका टाळल्या पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पेरू शेती करत असताना चुका कोणत्या होतात बघा, की एक तर व्हरायटी निवड. मी मगाशपासून सांगतोय की आपलं जे टार्गेट आहे त्या टार्गेटनुसारच आपण व्हरायटी निवड करणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं की बाग छाटणी कधी घेणार आहे आपण, की कोण सांगितलं, गावात सगळी छाटणी घ्यायल्यात, शेजारचा सांगितलं, हे सांगितलं, हे नाही आहे. आता हा प्लॉट जवळपास आता तिकडे एक मोठा प्लॉट आहे व्हीएनआरचा, तर त्या प्लॉटची छाटणी ही डिसेंबरला घेतल्या. आता त्याच्यात हे चालू व्हायला आहे, पूर्ण उन्हाळ्यात प्लॉट यायला आहे. पण तिथलं क्रॉप कव्हर आणि बाकी नियोजन असल्यामुळं, रिस्क मॅनेजमेंटची कपॅसिटी असल्यामुळे ते आपण करतोय. मग तेवढी ॲडिशनल इन्व्हेस्टमेंटची तयारी आहे काय आपल्याकडं, ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. दुसरं महत्त्वाचं की लोक पाणी कधी सोडत असतात, पाटपाणी किंवा ड्रिपचं पाणी सिंगल लॅटरल असतं, शक्यतो डबल लॅटरल पाहिजे पेरूमध्ये आपल्याकडं. पाटपाणी फ्लावरिंग आणि सेटिंगच्या काळात पाटपाणी सोडलं नसलं पाहिजे. जे पाणी द्यायचं ते वरनं द्यायचं आहे. विडमॅट घालायला नको असते लोकांना, किंवा मधी तणकाट वगैरे पण तसंच ठेवलं जातात. छाटणी कशी पण घेतली जातात, कंटिन्यू उत्पादन घ्यायचा प्रयत्न करतात, झाडाकडे स्टोरेज नसतं. म्हणजे अशा अनेक चुका आहेत. पेरू करायचंच म्हटलं तर माझं वैयक्तिक सजेशन असं आहे की फुल टाईम करा, मन लावून करा, पेरूवर प्रेम करा. जेवढं तुम्ही प्रेम करशीला त्याच्यात डबल प्रेम पेरू तुम्हाला 100% देणार आहे. सर, एखादा शेतकरी जर पेरूची शेती करणार असेल तर त्यांना महत्त्वाचे 3 सल्ले तुम्ही काय देऊ शकता? की पेरू फायदेशीर आहे, तुम्ही पेरूमध्ये उतरा, पण पेरू करत असताना फुल टाईम पेरूची शेती केली पाहिजे. दुसरं महत्त्वाचं की पेरू करत असताना तुम्हाला कन्सल्टंट हा पाहिजेच काय, पण कन्सल्टंट असावा पण वैयक्तिक तुमचा अभ्यास सगळा असला पाहिजे पेरूचा, की पेरूचे रोग ओळखता आले पाहिजेत तुम्हाला, पेरूची कीड ओळखता आलं पाहिजे, पेरूची छाटणी घ्यायची. म्हणजे वैयक्तिक कोण सांगतंय किंवा कोण येऊन सांगायला पाहिजे मगच मी करतो असं नको, वैयक्तिक तुम्हाला त्याचा सर्व अभ्यास असला पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं की व्यापाऱ्यांच्याबरोबर तुमची कनेक्टिव्हिटी कायम टचमध्ये असली पाहिजे, की येतील व्यापारी घेऊन जातील, घेऊन गेला नाही तर काय,
हा प्रश्न आपल्याकडे पडला पाहिजे. एच्या जागी BCDEF ऑप्शन आपल्याकडे असले पाहिजेत आणि मगच आपण पेरू शेतीमध्ये उतरलं पाहिजे. खरोखर पेरू शेती फायद्याची आहे. तसं बघायला गेलो आपण तर एक 10 ते 12 रुपये प्रोडक्शन कॉस्टमध्ये जर का आपण गेलो आणि समजा आपल्याला उत्पादनही चांगलं 20-22 टनापर्यंत निघालं तर 20 टन उत्पादन निघालं आपल्याकडे आणि मार्केट रेट कदाचित नशिबानं आपल्याला 50 ते 80च्या दरम्यान घावला. मिनिमम 50 जरी चांगला व्हरायटीचा आणि चांगला रेट मिळाला तर 5 दुनी 10 लाख रुपये आपले होतात बऱ्यापैकी पैसे. येणारा खर्च 12 रुपयेनं म्हटलं तर 12 दुनी 24, 2.5 लाख रुपये व्हायलात आपल्याकडं. त्यातनं जर का वजा केला आपण तर बऱ्यापैकी 7-7.5 लाख रुपये हे 6 महिन्यामध्ये बऱ्यापैकी 1 एकरमधनं मिळणारं हे एकमेव पीक आहे आपल्याला. ह्यासाठी लई काय करायची गरज नाही. दिवसभरात तुम्ही फक्त 2 ते 3 तास जरी दिला मनापासनं तर ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. तर ह्या हिशोबाने एक करिअर म्हणून बघितलं तर पेरू शेती खरंच खूप फायद्याची आहे आपल्यासाठी. सर, समाजामध्ये अनेक असे तरुण आहेत की ते सुशिक्षित आहेत पण त्यांची घरची शेती पण आहे, पण ते शेतीकडे बघत नाहीत किंवा शेतीकडे जात नाहीत. तर तुम्ही त्यांना काय सल्ला देऊ शकता की त्यांनी एक शेती हे करिअर म्हणून पाहिलं पाहिजे? आता काय झालेलं आहे की लोकांचं म्हणजे पुण्या मुंबईला जॉब करणं म्हणजेच करिअर बघितलं जातं. तसं बघायला गेलं आपण तर कॉस्ट वाईज इफेक्टिव्ह एसीतला जॉब वाटतो चांगला आपल्याला, पण तिथेही तुम्ही 25-30 हजार महिन्याला इथले 50,000 कमवायला आहे. इथं तर त्यापेक्षा जास्त कमवू शकतो आपण. लाख रुपये महिन्याला कमवू शकतो. घरी राहून निसर्गाच्या क्लायमेटमध्ये राहून कमवू शकतो आपण. फक्त बघितलं पाहिजे, व्ह्यू बदलला पाहिजे. जर का आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील लोक आत्ताच व्ह्यू बदलले नसले तर विदर्भ मराठवाड्यातले जे शेतकरी दादा आहेत ते खूप ॲग्रेसिव्ह काम करतात. त्यांच्याकडे लँड जास्त आहे, क्लायमेटिक सिच्युएशन चांगली व्हायला, समृद्धी महामार्ग त्यांच्याकडे व्हायला आता झालेला आहे, ऑलरेडी व्हायला नाही झालेलाच आहे त्यांच्याकडे समृद्धी महामार्ग. दुसरं महत्त्वाचं की टेक्नॉलॉजी पण ते ॲक्सेप्ट करायला नवीन गोष्टी. त्यामुळं आपण नाही केलं तर दुसरे करणारच आहेत. आपण आपला लॉस करून घ्यायलो आपण की एकही डोक्यात घेऊन बसलो की एसीमध्ये जॉब पाहिजे आणि असं पाहिजे तसं पाहिजे. त्यापेक्षा कधीही चांगला आहे 4 वर्ष शिकून तुम्ही जॉब करण्यापेक्षा 1 वर्ष मनापासून इथं शेतामध्ये दिला तर तुम्ही सगळं ह्यामधलं नॉलेज घेऊ शकता आणि परफेक्ट होऊ शकता. न थांबणारी गोष्ट आहे. लोक खायचं थांबणार नाहीत ना जगायचं थांबणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतीच आहे आपली. ह्याच्यावर आपण प्रेम करून केलो तर 100% खूप चांगला फायदा आहे, ह्यातनं होणारच आहे. मित्रांनो, आजच्या या मुलाखतीमध्ये आपण पेरू शेतीबद्दल भरपूर प्रमाणात नॉलेज घेतलं की छाटणी कशी करावी, फ्लावरिंग कसं असते, तणाचं नियोजन कसं असते, हे A to Z आपण पूर्णपणे हे माहिती यामध्ये बघितलेली आहे. मित्रांनो, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्झिमम शेअर करा.